आता SMPS इन्व्हर्टर आणि युपीएस मधला 6वा लेसन आहे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय म्हणजेच युपीएस. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय आहेत पहा. या धड्याच्या शेवटी आपण युपीएस ची आवश्यकता सांगण्यास सक्षम असाल, इन्व्हर्टर आणि युपीएस वेगळे करू शकाल म्हणजेच डिफरन्शिएट वेगवेगळे इन्व्हर्टर आणि युपीएस मधला फरक, आणि युपीएसच्या ब्लॉक डायग्रामचे स्पष्टीकरण देऊ शकाल. असे 3 उद्दिष्ट यामध्ये आपण घेणार आहोत इन युपीएस मध्ये. तर आतापर्यंत आपण SMPS स्विच मोड पॉवर सप्लाय, इन्व्हर्टर, स्टॅबिलायझर असं सेपरेट आपण टॉपिक बघितलं. SMPS काय करते ते आपण त्याचा अभ्यास केला, इन्व्हर्टर काय करते त्याचा अभ्यास केला, आणि स्टॅबिलायझर सुद्धा काय करते त्याचा पण आपण अभ्यास केला. आता ह्या तिन्हीच कॉम्बिनेशन म्हणजे जवळपास हा तुमचा युपीएस आहे, अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. ऍक्च्युली नावामध्ये काय की अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय म्हणजे एक तात्पुरत्या स्वरूपात सप्लाय देण्याचं काम हा युपीएस करतो. तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे एकदम जास्त पण नाही. जसं आता इन्व्हर्टर मध्ये आपण बघितलं की इन्व्हर्टर मध्ये तुम्ही जास्त प्रमाणात जास्त वेळापर्यंत तुम्हाला बॅकअप टाइम मिळू शकते किंवा जास्त वेळ तो वस्तू चालू राहू शकते इन्व्हर्टर मध्ये. परंतु बॅकअप मध्ये युपीएस मध्ये तुम्हाला कमी वेळ मिळते, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ सुद्धा घेऊ शकता. बॅटरीचा एएच म्हणजेच अँपियर आवर तुम्ही वाढवलं, बॅटरीची संख्या वाढवली, करंट रेटिंग वाढवलं, तर त्याचं बॅकअप सुद्धा तुम्ही वाढवू शकता. तर मेन युपीएस अनइंटरप्टेबल पॉवर सप्लायचं काम काय की तात्पुरत्या स्वरूपासाठी लाईट गेल्या तात्पुरत्या स्वरूपासाठी एखादं उपकरण, इलेक्ट्रॉनिक उपकरण चालू ठेवण्याचं काम हा युपीएस करतं. तर याच्यातले प्रकार, याचा मेन फंक्शन कसं आहे ते आपण थोडं बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण इन्व्हर्टर आणि युपीएस मधला जरा फरक बघूया की या दोन्ही मधला फरक काय. तर फरक काय पहा की आता समजा मापदंड घेतला इन्व्हर्टर आणि युपीएस मधला, तर मापदंड मध्ये बॅकअप वेळ, आता हा बॅकअप वेळ किती असणार आहे. तर मगाशी मी सांगितलं की इन्व्हर्टरला तुम्हाला जास्त मिळणार आहे, युपीएस मध्ये तुम्हाला कमी मिळणार आहे. परंतु तुम्ही युपीएस मध्ये बॅटरीची संख्या वाढवून त्याचा एएच वाढवून तुम्ही त्याचं बॅकअप सुद्धा वाढवू शकता. ऍक्च्युली इन्व्हर्टर मध्ये बॅकअप तुम्हाला जास्त मिळत असते कारण तिथं जास्त एएच ची बॅटरी असते आणि युपीएस मध्ये कमी एएच ची बॅटरी असते. म्हणजे ही जवळपास 15 ते जास्तीत जास्त 18 मिनिट पर्यंतच तुम्हाला बॅकअप देतं आणि हे तुम्हाला 5-6 तासापर्यंत तुम्हाला बॅकअप देतं इन्व्हर्टर. नंतर टेक्निकल भिन्नता, तांत्रिक भिन्नता, ज्याच्यामध्ये बॅटरीमधून शक्ती सातत्याने काढली जाते. इन्व्हर्टर मध्ये सारखं बॅटरीचा वापर होत असते. तसंच इथे सुद्धा एसी डीसी मध्ये बदलला आहे. एसी हा डीसी मध्ये बदलला आहे आणि हे डीसी बॅटरी चार्ज करण्यास मदत करते. युपीएस मध्ये ही प्रोसेस होते, इव्हन इन्व्हर्टर मध्ये सुद्धा प्रोसेस होते हे. तसंच टाइम डिले, आता ज्या वेळेला हा स्विचिंग होत असते इन्व्हर्टर मध्ये ज्या वेळेला लाईट गेल्यानंतर बॅटरीवर स्विचिंग करण्यासाठी जे टाइम डिले केलं जातं ते टाइम डिले 50 मिली सेकंड असते इन्व्हर्टर मध्ये. युपीएस मध्ये 3 ते 8 मिली सेकंड, म्हणजे लाईट गेल्या बॅटरीवर चालवण्यासाठी जो स्विचिंग वेळ आहे तो आहे 3 ते 8 मिली सेकंड. इन्व्हर्टरला जवळपास 500 मिली सेकंड, म्हणजे इथं जास्त वेळ खाते. अशा वेळेला तुम्ही समजा एखादा कम्प्युटर जोडलेला असेल या इन्व्हर्टर या डिले लाईनला, तर कम्प्युटर लक्षात घ्या लगेच तो एवढ्या डिलेला राहणार नाही, तो लगेच बंद पडणार आणि रिस्टार्टला जाणार. म्हणजे इथं या इन्व्हर्टरवर या डिलेला तो कम्प्युटर टिकणार नाही. अशा डिलेला तो कम्प्युटर टिकू शकतो 3 ते 8. म्हणून युपीएसचा वापर या कम्प्युटर मध्ये केला जातो की जिथं डिले वेळ जो आहे तो 3 ते 8 मिली सेकंड, म्हणजे लगेच स्विचिंग होतं. लगेच स्विचिंग झालं तर तो कम्प्युटर तुमचा बंद पडत नाही. आता समजा वेळ झाला तरी समजा त्या वस्तूला फरक पडत नसेल तर अशा नुसत्या फक्त आपल्या जे घरगुती उपकरणं जी आहेत त्या घरगुती उपकरणासाठीच फक्त ह्याचा वापर केला जातो. म्हणजेच तुमचे फॅन आहेत, दिवे आहेत, त्या दिवे आणि फॅनला तुम्हाला हा डिले लाईन एवढा चालू शकतो 500 मिली सेकंडचा, म्हणजे लाईट गेल्यानंतर बॅटरीवर चालण्यासाठी. तसंच कनेक्शन, म्हणजेच कनेक्शन तुम्ही कुठे कुठे करणार आहे तर हे तुमच्या घरगुती उपकरणासाठी कनेक्शन इन्व्हर्टरचं आणि युपीएस तुमच्या दोन्हीसाठी त्याचा वापर केला जातो. घरासाठी सुद्धा, घरामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि कम्प्युटरला तर आहेच. याचा वापर जास्तीत जास्त कम्प्युटरसाठीच याचा वापर केला जातो. आणि किमतीच्या मानाने इन्व्हर्टर कमी किंमत आहे इन्व्हर्टरची आणि युपीएस ची किंमत जास्त आहे. तसे थोडे एक 4-5 फरक यामध्ये इन्व्हर्टर आणि युपीएस मध्ये.
आता ह्याचा बेसिक ब्लॉक डायग्राम बघूया की युपीएस ऍक्च्युली बेसिक कसं कार्य करते. तर मगाशी मी सांगितलं की एसएमपीएस, स्टॅबिलायझर आणि इन्व्हर्टर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे जवळपास तुमचा युपीएस आहे. म्हणजे याच्यामध्ये परत इन्व्हर्टर पण आहे, म्हणजे डीसीचा एसी पण याच्यामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. मग या ठिकाणी बघा बेसिक डायग्राम मध्ये काय दिलंय बघा, की इथं तुमचा इनपुट एसी आहे, ज्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा फ्रिक्वेन्सीज आलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा सर्ज आलेला आहे किंवा ईएमआय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स आले, RFI आले, रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स आले. हे सगळे म्हणजे प्युअर साइन वेव्ह नाहीये, असा साइन वेव्ह पाहिजे पण त्याचं प्युअर साइन वेव्ह नाहीये, पण त्याचं सगळं करणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचा सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइसेस वापरलेले असतात, एसपीडी सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइसेस वापरलेले असतात. हे ज्यावेळेला इथं पुढे जातं त्यावेळेला रेक्टिफायर सेक्शनला जातं. रेक्टिफायर सेक्शन काय करणार, तुमचा एसीचा डीसी मध्ये करणार, डीसी परत तो बॅटरीला चार्ज करणार, बॅटरी चार्ज केलेला डीसी तो परत इन्व्हर्टरला देणार, इन्व्हर्टर काय करणार, परत डीसीचा एसी मध्ये रूपांतर करणार आणि एसी मध्ये रूपांतर केलेला तो तुम्ही आउटपुट लोडला जोडणार. आणि ह्याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर मग डायरेक्टली तुमचा बायपास पण सप्लाय असते, की डायरेक्टली तुमचा एसी आहे तो डायरेक्ट इकडे बायपास होऊ शकतो. म्हणजे इन्व्हर्टर किंवा रेक्टिफायर मध्ये काय प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट तुमचा सप्लाय एसी वर चालण्यासाठी एक डायरेक्ट बायपास स्विच सुद्धा वापरेला असतो. जोपर्यंत हा रेक्टिफायर इन्व्हर्टर चालू आहे तोपर्यंत हा बायपास बंदच असतो. फक्त ह्याच्यावरनं चालत असते की बाबा तुमचा एसी येणार, त्याचा डीसी मध्ये कन्वर्ट होता, डीसी बॅटरी चार्ज करणार, परत डीसी इन्व्हर्टरच्या साह्याने डीसीचा एसी मध्ये रूपांतर होणार आणि आउटपुट लोडला जाणार. म्हणजे हे लाईट आल्यानंतर आणि गेल्यानंतर सुद्धा ही प्रोसेस चालू राहणार. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय प्रकार आहेत, आता ते कुठले प्रकार आहेत ते आपण बघूया. आता हे अशा प्रकारचे तुमचे युपीएस असतात, तुम्ही बघितलेलं असेल अशी युपीएस कम्प्युटरला जोडलेले असतात, घरामध्ये सुद्धा वापरलेले जातात. आता युपीएसचे 3 प्रकार आहेत, ऑनलाईन युपीएस, ऑफलाईन युपीएस आणि लाईन इंटरॅक्टिव्ह युपीएस. पहिला बघूया ऑनलाईन युपीएस. ऑनलाईन युपीएस, आता हा ऑनलाईन युपीएस कसा आहे बा, तर याचा ब्लॉक डायग्राम या पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये हा मेन्स आहे, इकडून रेक्टिफायर चार्जर आहे, नंतर म्हणजे चार्जर सर्किट असणार आहे, रेक्टिफायर सर्किट, चार्जर सर्किट म्हणजे एसीचा डीसी होणार आहे आणि बॅटरीला चार्ज करण्यासाठी चार्जर सर्किट असणार आहे. हा बॅटरी चार्ज करणार, नंतर इन्व्हर्टरला देणार, परत बॅटरी मधला डीसी सप्लाय एसी मध्ये रूपांतर होणार आणि लोड रिलेच्या साईने लोडला सप्लाय देणार. तर हे याच्यामध्ये ऑनलाईन युपीएस मध्ये हे कसं कार्य करते तर त्याचं बाणाच्या स्वरूपात या ठिकाणी दाखवलं की ज्या वेळेला वेन मेन्स इज ऑन म्हणजे ज्या वेळेला लाईट आहे त्यावेळेला सप्लाय इकडून इकडे येणार, इकडून या बालामार्फत इकडे येणार. इथं आता काय होणार आहे, एसीचा डीसी मध्ये रूपांतर होणार, डीसी ह्या बॅटरी मध्ये चार्ज होणार, परत हो बॅटरी डीसी आउटपुट देणार इन्व्हर्टरला, डीसी इन्व्हर्टर काय करणार डीसीचं एसी मध्ये रूपांतर करणार आणि लोड रिले जो आहे तो लोडला जोडून देणार. ही प्रोसेस कंटिन्युअस लाईट आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे. आता इथं यामध्ये बघा कुठला स्विचिंग हा प्रकार येत नाहीये, म्हणजे बॅटरी मधनं सप्लाय कंटिन्यू चालू आहे. म्हणजे इकडून तुम्ही सप्लाय चार्ज केला, बॅटरी चार्ज केला, बॅटरी तुम्हाला आउटपुट कंटिन्युअस डीसीचा एसी मध्ये देऊन आउटपुट म्हणजे ऑनलाईन मध्ये बॅटरी कंटिन्युअस चालू आहे. आता ऑफ मध्ये ज्यावेळेला लाईट नसेल त्यावेळेला काय होते बघा, परत बघा ऑफ मध्ये पण लाईट आता इकडून येणार नाहीये, लाईट इकडून येणार नाही. आता बॅटरी मधला सप्लाय डीसी सप्लाय डायरेक्ट इन्व्हर्टरला येणार आहे, डीसीचा परत एसी मध्ये रूपांतर, परत डायरेक्टली लोड रिलेनं डायरेक्ट लोडला सप्लाय दिला म्हणजे एसी तुमचा या ठिकाणी मिळतो या इन्व्हर्टरच्या साह्याने. म्हणजे लाईट गेली असली तरी तुमचा बॅटरी कंटिन्युअस चालू आहे. या ठिकाणी स्विचिंग हा प्रकार नाही की बाबा लाईट गेल्यानंतर बॅटरीवर जाणे किंवा लाईट आहे तोपर्यंत एसीवर चालणे, हा या ठिकाणी प्रकार नाही. म्हणजे हा कंटिन्युअस लाईट आहे बॅटरी चालूच आहे, लाईट गेली तरी तुमची बॅटरी चालूच आहे. तर हे एक लक्षात ठेवायचं की ऑनलाईन युपीएस मध्ये बॅटरी कंटिन्युअस चालू राहते आणि या ठिकाणी तुमचा जो डिले आहे स्विचिंग डिले तो कोणताही प्रकारचा डिले या ठिकाणी नाही. म्हणजे ह्याचा वापर तुम्ही कम्प्युटरला वापरला तर लाईट गेली तरी तुम्हाला कळणार नाही की लाईट गेलेली आहे, हे कंटिन्युअस तुमचा कम्प्युटर चालूच राहणार आहे. तर अशा पद्धतीने हा ऑनलाईन. पण त्याच्यामध्ये समजा अजून एक तिसरा प्रकार होऊ शकतो की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये काय प्रॉब्लेम आला, म्हणजे बॅटरी खराब झाली, रेक्टिफायर मध्ये काय प्रॉब्लेम आला, चार्जर मध्ये काय प्रॉब्लेम आला किंवा इन्व्हर्टर मध्ये काय प्रॉब्लेम आला किंवा रिले मध्ये काय प्रॉब्लेम आला, तर ह्या चारही विभागामध्ये काय प्रॉब्लेम आला तर ह्या ऑनलाईन युपीएस मध्ये एक ऑप्शन असते बायपास स्विच. डायरेक्टली एसी सप्लाय डायरेक्टली ह्या याच्यातनं मेन्स रिले मधून डायरेक्टली लोडला आउटपुट दिलं जातं. म्हणजे या ठिकाणी
या ऑनलाईन युपीएसला एक बायपास स्विच या ठिकाणी दिलेला असते की तुमच्या या चारही विभागामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर डायरेक्टली ह्या दुरुस्त करायच्या अगोदर तुम्ही डायरेक्टली ह्याला म्हणजे तुम्हाला इथं विभाग दुरुस्त करायचा असेल तर तोपर्यंत तुम्ही ह्याला डायरेक्टली बायपास करू शकता सप्लाय. आणि मग ज्यावेळेला तुम्ही रिपेअर कराल या कुठल्या तर विभागामध्ये प्रॉब्लेम असेल तो रिपेअर केल्यानंतर मग हा बायपास स्विच परत ऑफ करायचा आणि तुमचा हा रेक्टिफाय झालेला असेल परत हा तुमचा ह्याच्याप्रमाणे प्रोसेस होणार लाईट आल्यानंतर आणि लाईट गेल्यानंतर. तर अशा पद्धतीने तुमचा हा ऑनलाईन युपीएस कार्य करते. तर हा तुमचा ऑनलाईन युपीएस अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात तुम्हाला हा युपीएस पाहायला मिळते. तुम्हाला मी तुम्ही आयटीआयत आल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की आपला ऑनलाईन युपीएस आपल्या इथं आहे एक ऑनलाईन युपीएस. अशा पद्धतीने याला डिजिटल डिस्प्ले पण असते. त्या डिजिटल डिस्प्लेवर तुम्हाला सगळं इनपुट व्होल्टेज किती, आउटपुट व्होल्टेज किती, करंट किती हे सगळं तुम्हाला डिजिटली त्या ठिकाणी डिस्प्ले होत असते. एलसीडी किंवा एलईडी डिस्प्ले असतो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा पद्धतीने तुमचा ऑनलाईन युपीएस पहिला प्रकार आपण बघितला. दुसरा प्रकार आहे ऑफलाईन युपीएस. आता हा ऑफलाईन युपीएस कसा असतो पहा. त्याच्यामध्ये काय बघा दोन विभाग आहेत. एक वर्ण आहे फिल्टर मार्फत दिलेला आहे या रिलेला किंवा ट्रान्सफर स्विचला म्हणजे तुमचा त्या ठिकाणी रिले असतो. परत तसंच इकडे खाली बॅटरी चार्जरला दिले, बॅटरी दिले, इन्व्हर्टरला दिले आणि परत तुमच्या त्या ट्रान्सफर स्विचला दिलं. आता इथं बघा लाईट आली आणि गेल्यानंतरची ट्रान्सफर स्विचचं ऑपरेशन ऑफलाईन युपीएस मध्ये. आता हे कसं कार्य करते बघा. ज्यावेळेला तुमची लाईट चालू आहे ज्यावेळेला लाईट चालू आहे त्यावेळेला लाईट चालू असताना सप्लाय तुमचा डायरेक्टली इकडून इकडे आला आणि ह्या रिले मार्फत डायरेक्टली लोडला दिलेला आहे. म्हणजे डायरेक्ट लोड तुमचा एसी मेन्सवर डायरेक्टली चालू आहे जोपर्यंत लाईट चालू आहे. त्याच वेळेला खाली चार्जर सर्किटला पण दिलेलं आणि चार्जर सर्किट काय करते बॅटरीला चार्ज करत राहते. इथे एक दुसरा स्विच आहे की जो इन्व्हर्टरला दिला जातो बॅटरीचा आउटपुट पण तो लाईट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे बंद असणार आहे. आता ही लाईट कंडिशन चालू कंडिशन मध्ये ही प्रोसेस होते डायरेक्ट सप्लाय लोडला आणि त्याचबरोबर चार्जिंग सर्किटला सप्लाय जातो की ज्या वेळेला बॅटरी चार्ज होत जाते. ज्या वेळेला लाईट जाते लाईट गेल्यानंतर बघा आता सप्लाय इकडे चार्जरला पण नाही जाणार आणि डायरेक्ट पुढे पण नाही जाणार. आता हा जो रिले स्विचिंग इकडे होणार तो इकडे येणार 3 ते 8 मिली सेकंड मध्ये. मगाशी आपण बघितलं रिलेचा टायमिंग स्विचिंग टाइम किती आहे तो इकडे येणार आणि बॅटरी मधला जो डीसी आहे तो इन्व्हर्टरला आता येणार म्हणजे इथला पण स्विच चालू होणार. इन्व्हर्टर काय करणार डीसीचा एसी मध्ये रूपांतर करणार आणि मग तुम्हाला लोडला देणार. तर हे ऑफलाईन मध्ये ही प्रोसेस होते. स्विचिंग या ठिकाणी जरा होते. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये हा फरक आहे बघा की ऑनलाईन मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असला स्विचिंग नाही होत की लाईट आली की मग तो याच्यावर चालणार, लाईट गेली की तो बॅटरीवर चालणार. तिथं कंटिन्युअस बॅटरीवरच कंटिन्यू चालत राहतं. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं स्विचिंग होत नाही ऑनलाईन युपीएस मध्ये. आणि हे ऑफलाईन युपीएस मध्ये स्विचिंग होतं. लाईट आल्यानंतर वरच्या बाजूला राहतं आणि लाईट गेल्यानंतर हा स्विचिंग खालच्या बाजूला येतं म्हणजे बॅटरीवर चालतं. आता मोस्टली आपण जे तुम्ही बघता आपल्या लॅबमध्ये कम्प्युटरला जे युपीएस वापरलं जातं ते सगळे मोस्टली सगळे ऑफलाईन युपीएस वापरलेले असतात. अशा पद्धतीने तुमचा हा ऑफलाईन युपीएस कार्य करते. तुम्ही आता रेग्युलर जे युपीएस बघता अशा पद्धतीने युपीएस असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे लाईन इंटरॅक्टिव्ह युपीएस. तर हा पण जवळपास ऑनलाईन ऑफलाईन युपीएस सारखाच असतो. आता आपण जे ऑफलाईन युपीएस बघितला फक्त याच्यामध्ये कसं आहे की तुमचा जो याच्यामध्ये जो विभाग आपण बघितला की ही लाईन दोन्ही एकत्र जोडलेला आहे. वरून येते खाली येते आणि डायरेक्ट रिले स्विचला वापरलाय. तसं इथं या ठिकाणी बघा कसं केलेलं आहे की तुमचा जो ब्लॉक डायग्राम आहे त्याच्यामध्ये हा फिल्टर वापरलाय. मेन सप्लाय इकडून आला फिल्टरला दिलाय, नंतर व्होल्टेज रेग्युलेटरला दिलाय, ट्रान्सफर स्विच वापरलाय आणि इथे एक इन्व्हर्टर कन्व्हर्टर युनिट घेतलाय आणि आउटपुट घेतलाय आणि तसंच बॅटरीचा आउटपुट परत इकडे जोडलाय इन्व्हर्टर कन्व्हर्टर युनिटला. आता समजा ज्या वेळेला मेन सप्लाय ऑन आहे मेन इज ऑन तर ऑन असताना काय होते बघा लाईट प्रकाश इकडून वरती जाणार पुढे जाणार डायरेक्टली पुढं फिल्टर सर्किट मधून पुढं व्होल्टेज रेग्युलेटरला आणि डायरेक्ट हे. आता हे फिल्टर व्होल्टेज रेग्युलेटर एक्स्ट्रा या ठिकाणी दिसतात एव्हीआर ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर. तर या ठिकाणी काय होतंय की तुमचं एसी मेन्स जो आहे तो इनपुटला येताना तुमचे बरेच त्या ठिकाणी एक्स्ट्रा सिग्नल्स ऍड झालेले असतात. तुमची जी मेन फ्रिक्वेन्सी असते किंवा तुमचा जो व्होल्टेज असते त्याच्यामध्ये सुद्धा सर्ज होते वाढते कमी जास्त होते. तर त्याला कॉन्स्टंट एक सारखा आउटपुट ठेवण्यासाठी एक स्टेबिलायझर सारखं काम पण या ठिकाणी होतं. म्हणजे ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेशनचं पण काम केलं जातं. आउटपुट तुमचं 240 230 स्टँडर्ड ठेवलं जातं.
किंवा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बाहेरचे इंटरफरन्स जे आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स, हे सगळे घालवण्याचं काम हे फिल्टर सर्किट्स, नंतर स्टॅबिलायझरचं काम, व्होल्टेज रेग्युलेटर्स हे करतात आणि बरोबर 230 व्होल्ट पुढे देऊन तुमचा डायरेक्टली आउटपुट लोडला देतो. तर इथं एक्स्ट्रा या ठिकाणी हे विभाग या ठिकाणी वापरलेला आहे. आता हे कसे कार्य करतात एव्हीआर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ते एव्हीआर कसं कार्य करते त्याचं इंडिकेशन. तर लाईट असताना हे या पद्धतीनं हे सप्लाय असा जातो. लाईट नसताना सप्लाय कसा जातो बघा, की आता इकडे सप्लाय जाणार नाही, आता डायरेक्ट बॅटरीतून सप्लाय जाणार आहे. बॅटरीतून डीसी सप्लाय या इन्व्हर्टर कन्व्हर्टर युनिटला जाणार. आता या ठिकाणी इन्व्हर्टरचं काम होणार, बॅटरी काय करणार डीसीचा एसी मध्ये इन्व्हर्टर काम करणार बॅटरी मधला डीसी सप्लाय आणि तो एसी आउटपुट लोडला देणार. तर ह्याला म्हणतात लाईन इंटरॅक्टिव्ह युपीएस. तर ह्याच्यामध्ये स्विचिंग, इथं पण स्विचिंग आहे, जसं मगाशी ऑफलाईनला स्विचिंग होतं, लाईट आले की स्विचिंग होणार आहे इकडे तिकडे, म्हणजे लाईट आहे तर एसी वर चालणार आणि लाईट गेली की तो बॅटरीवर चालणार. त्याच्यासाठी रिले ट्रान्सफर स्विच या ठिकाणी वापरलेला आहे. अशा पद्धतीनं 3 प्रकारचे आपण युपीएस बघितले, लाईन इंटरॅक्टिव्ह, ऑनलाईन, ऑफलाईन आणि लाईन इंटरॅक्टिव्ह युपीएस. युपीएस म्हणजे काय हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण बघूया की युपीएसचा जो फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल कसं असतं. पुढच्या बाजूला कसले डिस्प्ले असतात आणि बॅक साईडला कसे डिस्प्ले असतात. तर पुढच्या बाजूला तुम्हाला असे डिस्प्ले दिसणार, असं चिन्ह दिसणार, एव्हीआर ट्रिम म्हणजे ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर ट्रिम, ऑनलाईन, एव्हीआर बूस्ट, ओव्हरलोड, ऑन बॅटरी आणि रिप्लेस बॅटरी. तर हे डिस्प्ले कशासाठी आहेत बघूया. आता ज्या वेळेला तुमची लाईट वर कंटिन्युअस युपीएस चालू आहे, लाईट वर म्हणजे डायरेक्टली एसी मेन्स वर ज्या वेळेला कंटिन्युअस चालू आहे त्यावेळेला ही लाईन, ही ऑन लाईन, हे एलईडी ग्लो होणार किंवा हे इंडिकेशन येणार ह्याचा. ज्यावेळेला तुमचा कंटिन्युअस लाईट हिथली दिसणार, ऑनलाईनची लाईट दिसणार, तर त्यावेळेला ते दर्शवते की बाबा ते डायरेक्टली एसी मेन्स वर चालू आहे. म्हणजे डायरेक्टली एसी मेन्स म्हणजे बायपास केल्यासारखं तुम्ही डायरेक्टली एसी मेन्स म्हणजे एसी चालू आहे, मेन्स चालू आहे. आता ज्या वेळेला तुमची ही खालीलची लाईट लागेल एव्हीआर बूस्ट, त्यावेळेला तुमचा सप्लाय, आता तुमचा जो व्हेरिएशन इनपुटचा जवळपास 150 ते समजा 300 व्होल्टचा व्हेरिएशन इनपुट एसीचा असेल, तर तो जो कमीत कमी 150 ला गेला तर हा एव्हीआर तुमचा इंडिकेशन करणार की बाबा कमी व्होल्टेज झालेला आहे, तो वाढवायला पाहिजे म्हणजे बुस्टअप केला पाहिजे. पण तो काय ऑटोमॅटिक करणार नाही, पण तो ह्याच्यामध्ये अशी सोय आहे की समजा हे एव्हीआर बूस्ट मध्ये इंडिकेशन दाखवत असेल तरी तुमचा जो आउटपुट तुम्हाला जो मिळणार आहे तो जवळपास 220 व्होल्ट मिळणार आहे. कारण याच्यामध्ये एव्हीआर जो आहे ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर किंवा स्टॅबिलायझरचं काम केलं जातं की आउटपुट तुम्हाला 220 व्होल्ट स्टँडर्ड ठेवलं जातं. ते कसं ठेवलं जातं ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे, प्रॅक्टिकली तुम्हाला बघायला मिळणार आहे की तुम्ही इनपुटचं व्होल्टेज कमी केला तरी सुद्धा तुम्हाला आउटपुट तेवढं स्थिर राहतं. फक्त या ठिकाणी डिस्प्ले काय होतं की बाबा कमी व्होल्टेज झालेलं आहे त्याला वाढवायला पाहिजे, पण तुम्ही वाढवायचं काय काम नाहीये, ऑटोमॅटिक हा युपीएस काय करणार आहे त्याला वाढवून तुम्हाला आउटपुट देणार आहे. जेव्हा तो 165च्या पुढे जाईल तर 165च्या पुढे गेल्यानंतर ऑटोमॅटिक हा निघून जाणार इंडिकेशन आणि तो कंटिन्यू तुम्हाला 220 व्होल्ट आउटपुट देत राहणार आहे आणि हा याच्यावर ऑनलाईन हा चिन्ह किंवा डिस्प्ले दर्शवत राहणार आहे. आणि ज्या वेळेला तुमचा व्होल्टेज वाढलेला असेल, जवळपास 300 व्होल्ट पर्यंत गेलेला असेल, त्यावेळेला एव्हीआर ट्रिम हा इंडिकेशन दाखवणार. एव्हीआर ट्रिम हाय व्होल्टेजला म्हणजे 280च्या पुढे गेलं की हा दाखवणार, म्हणजे काय बाबा व्होल्टेज हाय झालेलं आहे, कमी करायला पाहिजे. पण तो हे परत याच्यामध्ये युपीएस काय करतं, ऑटोमॅटिक त्या हाय व्होल्टेज 300 व्होल्ट गेलेला असेल तरी त्या एव्हीआर मुळे तो बरोबर 240 मॅक्झिमम 240 व्होल्ट आउटपुट तुम्हाला देणार. हा युपीएस तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट 240 व्होल्ट देणार. आणि परत त्याच्या रेटिंग न खाली तुम्ही आला, सेटिंग तुम्ही ह्या एव्हीआरच्या सेटिंग प्रमाणे तुम्ही जे युपीएस ला सेटिंग केलेलं असेल, जेवढं तुम्हाला कमीत कमी व्होल्टेज पाहिजे किंवा जास्तीत जास्त व्होल्टेज पाहिजे त्या रेंज मध्ये तो आला की ते दोन्ही डिस्प्ले निघून जाणार, फक्त तुमच्या एसी मेन्स वर कंटिन्यू चालू राहणार. तर अशा पद्धतीने तुमचे हे डिस्प्लेस होतात. कमीला हा डिस्प्ले येणार, कमी व्होल्टेज आला असेल इनपुट एसी व्होल्टेज, आणि इनपुट एसी व्होल्टेज जास्त झाला असेल त्यावेळेला हा डिस्प्ले जाणार. आणि दोन्ही ज्या वेळेला बरोबर रेंज मध्ये असतील युपीएसच्या रेंज मध्ये त्यावेळेला तो दोन्ही निघून जाणार आणि फक्त एसी मेन्स वर कंटिन्युअस हा डिस्प्ले दाखवणार. आता इकडे येऊया, इकडचे डिस्प्ले. आता ओव्हरलोड. ओव्हरलोड म्हणजे तुम्ही समजा एखादा बॅक पॅनल बघितला तर अशा पद्धतीने बॅक पॅनल असते, इथं तुम्ही
सॉकेट दिलेलं असं आउटपुट 230 व्होल्ट या ठिकाणी भेटणार युपीएसच्या. इथं समजा 1 2 3 4 5 असे 5 लोड्स तुम्ही इथं जोडू शकता, 5 उपकरणे तुम्ही जोडू शकता. आता इथं त्याचं रेटिंग दिले 500 VA, म्हणजे जवळपास 400 वॅट तुम्ही या ठिकाणी 400 वॅट लोड त्याच्यामध्ये जोडू शकता. परंतु 400 ऐवजी तुम्ही तिथं समजा 500 वॅटचा लोड जोडला, म्हणजे 400 त्याची कॅपॅसिटी आहे युपीएसची, आणि तुम्ही 500 वॅट दिला म्हणजे 100 वॅट जास्त दिला, लगेच इथे इंडिकेशन येणार आणि बीप करणार, तुमचा बीपिंग आवाज येणार आणि ओव्हरलोडचा डिस्प्ले या ठिकाणी येणार आणि बीपिंग होणार. म्हणजे तुम्ही जास्त लोड दिलेला आहे, मग तुम्ही तिथं उपकरण एक कमी केलं पाहिजे, त्यावेळेला तुमचा हा ओव्हरलोडचा डिस्प्ले होणार. नंतर ज्या वेळेला तुमची लाईट जाईल, युपीएस सप्लाय चालू आहे तोपर्यंत हा लाईट लागणार आहे. ज्या वेळेला एसी मेन्स इनपुटचा एसी मेन्स बंद होईल, त्यावेळेला हा डिस्प्ले जाणार ऑनलाईनचा, आणि हा बॅटरीचा जो आहे ऑन बॅटरी, आता हे चिन्ह इथला जो इंडिकेशन आहे तो चालू होणार, म्हणजे तुमचा इन्व्हर्टरचं काम होणार. म्हणजे बॅटरीचा डीसी घेणार आणि त्याचं एसी मध्ये रूपांतर करून, आणि हा डिस्प्ले येणार ऑन बॅटरी, म्हणजे बॅटरीवर तो आता युपीएस चालत आहे. तसंच हा जो खालचा आहे, ज्यावेळेला चार्जिंग कमी झालेलं असेल किंवा बॅटरी खराब झाली असेल, त्यावेळेला हा इंडिकेशन येणार, म्हणजे रिप्लेस बॅटरी. बॅटरी चार्जिंग कमी आहे किंवा त्याचं किंवा बॅटरी खराब झालेली असेल, त्यावेळेला हा रिप्लेस बॅटरी हा इंडिकेशन तुम्हाला दर्शवणार. तर अशा पद्धतीनं असे काय डिस्प्लेस तुमच्या फ्रंट पॅनलवर, युपीएसच्या फ्रंट पॅनलवर मिळणार. आणि बॅक पॅनलला तुम्हाला मगाशीच दाखवलं की हे बॅक पॅनलला काय काय वेळेला फ्यूज पण जोडलेला असतात. तिथं बघा हा फ्यूज पण असतो, तुमचा जो ग्लास फ्यूज असतो, ग्लास फ्यूज हे 3 पिन सॉकेट्स असे असतात, तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही याचा आउटपुट तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुमचा हा फ्रंट पॅनल युपीएसचा डिस्प्ले आणि बॅक पॅनल युपीएसचा डिस्प्ले. आता तुम्हाला मी हे एव्हीआरचं कसं कार्य करते कमीत कमी व्होल्टेजला, आणि तो ट्रिम, हा एव्हीआर बूस्ट आणि एव्हीआर ट्रिम डिस्प्ले कसं येते, हा डिस्प्ले कसा असतो, वीक बॅटरीला कसं डिस्प्ले येतं, ऑन बॅटरी, तर हे तुम्हाला आता इथं डायरेक्टली प्रॅक्टिकली पाहायला मिळेल. तर हा युपीएस आहे पहा, आणि एक वीक बॅटरी आहे, हा वीक बॅटरी आहे, तर ह्याचा डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळेल बघा आता डायरेक्टली प्रॅक्टिकली. आता ज्यावेळेला तुम्ही ते चालू करतील, आता हा फ्रंट पॅनल डिस्प्ले आहे, आता हे युपीएस चालू करतात, आता युपीएस चालू केल्यानंतर तो स्वतः काहीतरी टेस्टिंग करतो आतल्यात, युपीएस सगळं टेस्ट करून त्याला काय प्रॉब्लेम वाटते ते फायनल करून मग तुम्हाला तिथं फायनल डिस्प्ले तुम्हाला आउटपुटला दाखवणार. आता तो बॅटरी वीक त्यांनी जोडलेले आहे, तर ते बॅटरी वीकचं बघा इथं डिस्प्ले दाखवते बघा, तर तुमचा बॅटरी वीक आहे त्याचा डिस्प्ले या ठिकाणी तुम्हाला दाखवते. म्हणजे हा पहिला तुमचा झाला की हा वीक बॅटरी आहे, तुम्हाला वीक बॅटरी दाखवत आहे. आता बघा डायरेक्टली तुमचा बॅटरीवर नाही, आता हा डायरेक्टली एसी मेन्सवर चालू आहे कंटिन्युअस, इथला कुठलाही डिस्प्ले दिसत नाही, म्हणजे हा कम्प्लीट ह्याच्यावर चाललाय, लाईट कंटिन्युअस नॉनस्टॉप याच्यावर चाललाय लाईटवर. आता जेव्हा तुम्ही ऑफ करा, लाईट गेली बघा, तर लाईट गेल्यानंतर बघा बॅटरीवर चालू झालं बघा, मग बॅटरीचं चार्जिंग पण बघा 2च लाईट दिसतात, म्हणजे कमी चार्जिंग आहे, आणि तो डायरेक्टली आता बॅटरीवर चालू झालेला आहे बघा. आता तुम्ही याच्यावर एवढ्या चार्जिंग कमी असल्यामुळे तो बॅटरी त्याच्यावर तेवढ्यावर कार्य करणार नाही, किंवा लोड त्याच्यावर कार्य करणार नाही. आता हे बघा बॅटरी इथं बॅटरीवर चालले आणि इथं चार्जिंग पण कमी आहे, तुमचा आउटपुट लोड तो एवढा घेणार नाही. फुल चार्ज केल्यानंतरच तो बॅटरी फुल चार्ज झाली, बॅटरी फुल चार्ज झाली तरच तुमचा जो कम्प्युटर आहे तो किंवा तुमचा जो लोड जोडलेला असेल तो व्यवस्थित त्याच्यावर चालणार आहे. आता जो डिस्प्ले दाखवते तो बॅटरीवर दाखवत आहे, लक्षात घ्या. आता सध्या तो बॅटरीवर आहे, म्हणजे लाईट गेलेली आहे थोडक्यात. आता आपण काय करतोय बघा की इनपुट देऊन, हा इनपुटचा व्होल्टेज आहे, हे आउटपुटचा व्होल्टेज आहे, युपीएसचा आउटपुट व्होल्टेज आहे, आणि हा इनपुट. आता बघा इनपुटला तुम्ही 146 दिला तरी तुमचा आउटपुट बघा 220, म्हणजे इथं स्टॅबिलाइज करते, युपीएस स्टॅबिलायझर सारखं म्हणून कार्य करते बघा. म्हणजे तुम्ही आता इथं इनपुट व्होल्टेज वाढवत नेलं, समजा 100-150 पर्यंत नेलं, तर या ठिकाणी बघा रेंज दाखवली बघा 150 ते 300 वोल्ट पर्यंत. तर या ठिकाणी एव्हीआरचं सेटिंग बघा काय होतं बघा, जेव्हा तुम्ही इथं 150च्या पुढे नेता 160 जवळपास, तर इथं बघा डिस्प्ले काय झाला की व्होल्टेज कमी झालेला आहे, व्होल्टेज कमी आहे, व्होल्टेज कमी आहे, तर तिथं तुमचा एव्हीआर बूस्टचं इंडिकेशन दाखवतोय. आता इथं व्होल्टेज एवढं झालं तरी आउटपुट बघा किती आहे तुमचं, म्हणजे इनपुटला व्होल्टेज कमी झालं तरी आउटपुट तुम्हाला कॉन्स्टंट, म्हणजे स्टॅबिलायझर जसं काम करतंय त्या पद्धतीने हा युपीएस सुद्धा तुम्हाला काम करतो, लक्षात घ्या. म्हणजे एव्हीआरच्या साह्याने तुम्ही आउटपुट तुमचा कॉन्स्टंट स्टँडर्ड जे तुम्हाला व्होल्टेज पाहिजे तेवढं व्होल्टेज मिळते. आता या ठिकाणी बघा एव्हीआरचा जो बूस्ट आहे
तो बूस्ट तुमचा इंडिकेशन दाखवते बघा. आता त्याचं सेटिंग हलवल्यानंतर तुम्ही पुढे अजून वाढवलं, जवळपास पुढे नेलं की त्याचा स्टँडर्ड व्होल्टेज जो आहे तो जेवढा जास्त त्याला पाहिजे म्हणजे तो इंडिकेशन निघून जाईल. तर तो जवळपास बघा आता किती 220 ला जवळपास 185 मला वाटतं. हे बघूया आता कितीला जाते हे. आता हे वाढवत नाही तर बघा हे. हा 153 ला बघा काय झालं. 153 ला तो बॅटरीवर गेला किंवा 169 ला तो काय झाला. 165 ला तो जवळपास काय झाला. 165च्या खाली गेला. 165च्या खाली गेला की तो एव्हीआर बूस्टचं इंडिकेशन येणार. आणि 165च्या पुढे गेला, 165 पासून पुढे, तर त्यावेळेला तो निघून जाणार सगळं आणि डायरेक्टली कुठं जाणार. आता लाईट नसल्यामुळं तो डायरेक्टली बॅटरीवर दाखवणार. 165च्या पुढं तो बॅटरीवर काम करणार बघा. 169 आता ते इथं व्हेरिएशन होतात त्याच्यामुळे ते असं होतंय. आता बघा 200 वर गेलं की तो सगळं गेला बघा. आता ते वाढवत आहेत. आता तो वाढवल्यानंतर बघा कितीला झालं. 253 ला, जवळपास 253 ला तो वरचा ट्रिम दिसायला लागले बघा. तर 253 52 ला तुमचा वरचा जो आहे तो तुमचा ट्रिम दिसायला लागला बघा. म्हणजे व्होल्टेज वाढवल्यानंतर आता अजून तुम्ही 280 पर्यंत नेलं तर तुम्हाला मॅक्झिमम इथं 250 वोल्ट आउटपुट मॅक्झिमम देणार. 300 वोल्ट केलं तरी तुम्हाला इथं 250च आउटपुट येणार. म्हणजे तिथं सुद्धा त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की बाबा आउटपुट व्होल्टेज वाढला तरी तुमचा इथं आउटपुट तुम्हाला स्टँडर्ड तेवढंच मिळणार आहे जिथं तुम्ही सेटिंग केलेलं असेल. त्याच्यात सेटिंग केलेलं असते अगोदर मॅन्युफॅक्चरर्स किंवा कमीत कमी किती झाला किती स्टँडर्ड किती व्होल्टेज आलं पाहिजे. याचा स्टँडर्ड व्होल्ट यांनी 220 वोल्ट वर सेट केलेला आहे कमीत कमी व्होल्टेजला. आणि जास्तीत जास्त 280 300 पर्यंत गेला तर तुमचा 240 पर्यंत जाणार. आता हे बघा 240 पर्यंत जाणार आहे बघा. आता 280 ला गेले बघा तरी बघा 247 48 आहे. आणि 82 गेला तरी तो पुढे जात नाहीये. म्हणजे 280 ला गेला तरी तो पुढे जात नाहीये. 250 ला गेले बघा. म्हणजे व्होल्टेज कितीतरी वाढलेलं आहे. तर आउटपुट तुमचा ह्याच्यावरच आहे बघा. एव्हीआर ट्रिम वर आहे. मग अशी तुम्हाला मी दाखवलेलं एव्हीआर ट्रिम. तर हे व्होल्टेज फुल 282 पर्यंत गेला. आउटपुट व्होल्टेज युपीएसचा तो फक्त 250 वोल्टच देत आहे. म्हणजे इथं स्टॅबिलाइजचं काम पण होते लक्षात घ्या. युपीएस स्टॅबिलाइजचं पण काम करते लक्षात घ्या. आणि जवळ मग जरा अजून मग 285 मधून अजून जरा कमी केलं की मग परत काय होणार आहे. आता 85 चे पुढे गेला. त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुमचा युपीएस आणि एव्हीआर कार्य करते. तर तुम्हाला आता आयडिया आली असेल की एव्हीआर ट्रिम कधी होते, एव्हीआर बूस्ट कधी इंडिकेशन होते, ऑनलाईन इंडिकेशन कधी होते, ओव्हरलोड, ऑन बॅटरी आणि रिप्लेस बॅटरी. आता पुढे बघूया की युपीएस ची कॅपॅसिटी आणि बॅकअप टाइम कसं कॅल्क्युलेट केलं जातं. किती वेळ तुमचा बॅकअप मिळेल तुम्हाला, म्हणजे किती वेळ तुमचा उपकरण जो आहे किंवा कम्प्युटर जो आहे तुम्ही किती वेळापर्यंत चालू राहू शकतो. तर त्याच्यासाठी तो मोस्टली तुमच्या करंट रेटिंग वर अवलंबून असते. म्हणजे एएच अँपेअर आवर रेटिंग वर अवलंबून असते. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतले की 12 वोल्टची बॅटरी आहे आणि त्याचं करंट रेटिंग आहे 7 AH 7 अँपेअर आवर आणि समजा पॉवर फॅक्टर एक 0.95 घेतलेला आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की युपीएस बॅकअप बरोबर बॅटरी अँपेअर आवर गुणिले वोल्ट्स भागिले लोड गुणिले 1 पॉवर फॅक्टर आणि कशा देणार आवर्स मध्ये. तर त्याचं कसं कॅल्क्युलेशन बघा. बॅटरी अँपेअर आवर किती आहे 7 AH ची आहे गुणिले वोल्ट्स बॅटरी किती वोल्टची आहे 12 वोल्टची आहे. आता तुम्ही लोड किती जोडणार आहात. आता तुम्ही लोड किती जोडणार आहे त्याच्यावर तुमचा परत बॅकअप पण आहे. तुम्हाला समजा 300 वॅटचा लोड जोडलाय तर 300 वॅट टाका. 300 वॅट गुणिले 1 पॉवर फॅक्टर 0.95. आता ह्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 7 गुणिले 12/300 म्हणजे 0.04 गुणिले 1/0.95 म्हणजे जवळपास 1. 7 गुणिले 0.04 गुणिले 1 म्हणजे 0.28 आवर्स. ह्याचं तुम्ही मिनिट मध्ये केलं 0.28 गुणिले 60 म्हणजे किती होणार 16.8 मिनिट. म्हणजे 7 अँपेअर आवरची बॅटरी 12 वोल्टची बॅटरी तुम्ही वापरलं आणि 300 वॅट लोड जोडला तर तुम्हाला बॅकअप वेळ किती मिळणार आहे 16.8 मिनिट्स. एवढा वेळ तुम्हाला
तो कम्प्युटर चालू राहणार. पण तुम्हाला वाटलं बाबा अजून मला वेळ वाढवायचा आहे, पण तुम्ही ते बॅटरी तुम्ही वाढवू शकता. बॅटरी तुम्ही कसं जोडवणार? तुम्हाला करंट जास्त पाहिजे असेल तर बॅटरी तुम्ही पॅरलल मध्ये जोडाल. पॅरलल बॅटरीचं व्होल्टेज तर तुम्हाला तेच पाहिजे 12 व्होल्टच, कारण सर्किट तुमचं 12 व्होल्टच चाललेलं असते. जास्त पण व्होल्टेजचे पण असतात, पण तो समजा 12 व्होल्टचं समजा सर्किट असेल तर तुमची पॅरलल बॅटरी जोडलं तर करंट तुमचं काय होणार आहे? जादा होणार. म्हणजेच काय, समजा 2 बॅटऱ्या तुम्ही घेतल्या असतील 12 व्होल्ट 7 अँपिअरचे, तर ते 12 व्होल्टच आउटपुट देणार, पण तू करंट किती देणार? 7+7 मध्ये 14 अँपिअर आवर. ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही ह्याच्यामध्ये केलं, आता 7चं 14 होणार म्हणजे ह्याचा डबल थोडक्यात, म्हणजे 16.8 मिनिटचं डबल किती होणार? 33.6 मिनिट. म्हणजे असं तुम्ही बॅकअप तुम्ही वाढवू शकता बॅटरी संख्या वाढवून. म्हणजे त्याचं करंट रेटिंग तुम्ही वाढवलं तर बॅकअप सुद्धा वाढवू शकता. पण तो आता मोस्टली कसं आहे की तुमच्या सगळ्या जे युपीएस जे असतात, ज्या कम्प्युटरला वापरतात, ते मोस्टली 10-15 ते मॅक्झिमम 18 मिनिटचेच युपीएस, एकदम थोड्या कालावधीसाठीच असले युपीएस वापरलेले असतात. तर अलीकडे आता मोठ्या कालावधीचे जे पण युपीएस आलेले आहेत, ऑनलाईन युपीएस, की तुम्हाला जवळपास 1 ते 2 तासापर्यंत तुम्हाला ते 60 मिनिटापर्यंतच्या युपीएस तुम्हाला उपलब्ध आहेत. जे कारखान्यामध्ये जास्त वेळापर्यंत पाहिजे असतात तर अशा ठिकाणी सुद्धा वापरलेले असतात. इव्हन आता एटीएम्स मध्ये, एटीएम्स जे आहेत, तुम्ही बरेच ठिकाणी एटीएम्स बघता बघा, पैसे काढण्यासाठी एटीएम्स आहेत. त्या एटीएम मध्ये ऑनलाईन युपीएस चे वापर केलेला असतात. तर त्याच्यामध्ये जवळपास इन्व्हर्टर सारखेच असतात ते, म्हणजे इन्व्हर्टरला जसं बॅकअप जास्त देते तसंच ते ऑनलाईन युपीएस तुम्हाला जास्त बॅकअप त्या ठिकाणी करंट, बॅटऱ्या जास्त वापरून त्याचा बॅकअप जास्त घेऊन त्या ठिकाणी युपीएस वापरलेले आहेत. आता ते बॅटऱ्या तुम्ही जास्त जास्त वापरले, एकापेक्षा जास्त बॅटऱ्या वापरले, तर तुम्ही ते बॅटऱ्या कसे ठेवणार आहात, कसं कनेक्शन केलेलं असणार आहात. तर याच्यामध्ये बॅटऱ्या जोडताना कशा पद्धतीने जोडलेलं असतात त्याचा एक काय डायग्राम्स आहेत किंवा हे शेल्फ माउंटिंग आहे. आता इथं 3-3-6-3-9 बॅटऱ्या आहेत, तर अशा शेल्फ माउंटिंग मध्ये बॅटऱ्या अशा ठेवलेल्या असतात, फिट केलेल्या असतात, जोडलेल्या असतात. अशा पण पद्धती असतात टायर माउंटिंग, असे 3-3-6-3-9 बॅटऱ्या. त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम काय येते की समजा ही लिक्विड, आता हे पेस्ट स्वरूपात असेल, पेस्टच्या स्वरूपात असतील, ड्राय बॅटरी असतील, तर याच्यामध्ये कसं आहे की मेंटेनन्सला काय प्रॉब्लेम नसते, म्हणून इथं तुम्हाला बघायची काय गरज नाही. पण तो हे समजा लीड ऍसिड बॅटरी असेल आणि तुम्ही या पद्धतीने जोडलं शेल्फ माउंटिंग मध्ये, तर इथं प्रॉब्लेम काय येणार की तुम्हाला इथं पाणी वाचायला तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाही, डिस्टिल्ड वॉटरला याच्यामध्ये टाकता येणार नाही. पण हे फक्त काय होणार की याच्यामध्ये शेल्फ माउंटिंग मध्ये ड्राय बॅटरी जी असतील तर तसल्या बॅटरी तुम्ही या पद्धतीने जोडू शकता. याच्यामध्ये बघा, तुम्ही या टायर माउंटिंग मध्ये तुम्ही लीड ऍसिड बॅटरीचे वापर केलं तर बरोबर व्यवस्थित तुम्ही इथं पाणी वाचून ह्याचा मेंटेनन्स ठेवू शकता अशा पद्धतीच्या माउंटिंग मध्ये. असे पण असतात कॅबिनेट माउंटिंग, हे सुद्धा सगळे ड्राय बॅटरीसाठीच असतात. कॅबिनेट माउंटिंग मध्ये डायरेक्टली आतमध्ये टाकलं की याच्या फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह फक्त 2 टोकं बाहेर काढायचे, आणि ही कॅबिनेट बॅटरी मध्ये अशा पद्धतीने मध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त बॅटऱ्या बसवलेले असतात. नंतर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला चार्जिंग केलेलं असते, चार्जिंग सर्किट, तर मोस्टली बरेच ठिकाणी LM317 या आयसीचा वापर करून, हा तुमचा LM317 आयसीचा वापर करून चार्जिंग सर्किट वापरलं जातं. म्हणजे इथं तुम्ही डीसी सप्लाय देऊन तुम्हाला किती बॅटरी, किती वोल्टची बॅटरी चार्ज करायची आहे त्याच्यासाठी हा पॉट जो आहे R5 पॉट तुम्ही ऍडजस्ट करून किती वोल्टची बॅटरी तुम्हाला चार्ज करायची तेवढा वोल्ट इथं तुम्ही सेट करू शकता. हा R5 रजिस्टर त्याच्यासाठी असते की तुम्ही हे पॉट फिरवून इथला किती वोल्टला तुम्हाला चार्ज करायचं तो सेट करू शकता. आता या ठिकाणी जो चार्जिंग केलं जातं LM317 त्याला म्हणतात ट्रिकल चार्जिंग. आता हा ट्रिकल चार्जिंग शब्द कशासाठी वापरला, तर ट्रिकल चार्जिंग म्हणजे काय, तर लक्षात घ्या तुमची जी बॅटरी असते चार्जिंग करताना अशा पद्धतीच्या चार्जिंग मध्ये, आता हे जे चार्जर वापरलेलं आहे बॅटरी चार्जर, तर हा सर्किट काय करते की तुमचा कम्प्लीट 100% चार्ज करत नाही. बॅटरी हा फक्त 95%, 95% बॅटरीच्या कॅपॅसिटीच्या 95% फक्त चार्ज करते. म्हणजे आता समजा 100% असेल, म्हणजे 100 वोल्ट असेल तर तो 95 वोल्टच तो चार्ज करणार, म्हणजे 5 वोल्ट किंवा 5% चार्ज करणार नाही. म्हणजे तो समजा 90% पर्यंत तो हाय करंटला चार्ज करणार आणि 90 पुढं 95% पर्यंत एकदम लो करंटनं तो चार्ज करणार, एकदम कमी करंटनं चार्ज करणार. याच्यामुळे काय होणार आहे की तो फुल चार्ज करणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की तुमची बॅटरी कॅपॅसिटी, बॅटरी खराब लवकर होणार नाही, ओव्हर चार्ज होणार नाही, आणि त्याचा जो लाईफ आहे, त्याचं आयुष्य आहे बॅटरीची, ते काय होणार आहे, वाढणार आहे.
नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही चार्जिंग करताय, आता समजा मोबाईलचं चार्जिंग बघितलं असेल बघा, चार्जर तुम्ही लावताय मोबाईलला आणि ज्यावेळेला तुमचा 100% होते आणि ज्यावेळेला तुम्ही पिन काढता, पिन काढल्या काढल्या बघा 100चा आकडा डायरेक्ट 98, 97, 96 ला येतो बघा. कधीतरी तुम्हाला पाहायला मिळेल असेल बघा, बॅटरी आपण बघताना त्याच्या 100% चार्ज झाला असं दिसतंय. ज्यावेळेला तुम्ही पिन काढता चार्जरची, तिथे तुमचं बॅटरीचं लगेच डिस्प्ले 98, 96 ला आलेलं असतं. त्यालाच म्हणतात ट्रिकल चार्जिंग. हे कशासाठी? तुमच्या बॅटरीला प्रोटेक्शन देण्यासाठी या पद्धतीने चार्जिंग केलं जातं. तर याच्यामध्ये चार्जिंग मध्ये मध्ये प्रकार असतात, लक्षात घ्या. फास्ट, बूस्ट. तर हे कसं आहे की बूस्ट चार्जिंग म्हणजे फास्ट चार्जिंग मध्ये एकदम फास्ट चार्जिंग होते आणि ट्रिकल चार्जिंग मध्ये काय होते की ट्रिकल चार्जिंग लो करंटनं चार्जिंग करते. हे लो करंटनं चार्जिंग करायचं काम काय की बॅटरीची लाईफ वाढवणे आणि बॅटरी ओव्हरलोड नाही झाली पाहिजे किंवा ओव्हर चार्ज नाही झाली पाहिजे, जास्त चार्ज नाही झाली पाहिजे. जास्त चार्ज झाली की बॅटरी लवकर खराब होणार आणि त्याचं आयुष्य पण कमी होणार. तर ओव्हरलोड साठी सुद्धा त्याच्यात प्रोटेक्शन दिलेलं असते की कपलरचा वापर केलेला असते, 555 IC वापरलेला असते, नंतर इंडिकेशन पण असते आणि रिले असते. तुमचा ओव्हरलोड झाला, ओव्हरलोड तुम्ही ओव्हरलोड केलेला असेल, ओव्हरलोड म्हणजे जास्त लोडचा वापर केलेला असेल, तर त्या ठिकाणी तुमचा इंडिकेशन त्या ठिकाणी देणार की तुमचा लोड जास्त झालेला आहे, लोड कमी करा. तर हे ओव्हरलोड प्रोटेक्शन साठी याचा वापर केलेला आहे. नंतर चार्जिंग जे तुम्ही आता मगाशी बघितलं की बॅटरी किती चार्ज आहे, तर बॅटरी चार्ज दिसण्यासाठी किंवा बॅटरी चार्ज फुल आहे का हाफ आहे, तर ह्याच्यासाठी आपण मागे बघितलेलं आहे बॅटरीच्या तासामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजताना तुम्ही त्याच्यामध्ये चार्ज किती आहे बॅटरी ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला असलं हायड्रोमीटर लागतंय. हायड्रोमीटरच्या आतमध्ये जे हे दिसतंय तुम्हाला, हा फ्लोट आहे, त्याच्यात तरंगत असते पाण्यामध्ये, तुमच्या इलेक्ट्रोलाइट मध्ये. तुम्ही हे जो नॉब आहे वरचा, हा रबरचा, हा प्रेस केला की पाणी याच्यामध्ये आत येतं आणि हे तरंगतं फ्लोट आतमध्ये. आणि ह्याच्यावर इंडिकेशन असतात, काहीतरी मापा असतात त्याच्यामध्ये. मापे कशी असतात ते असे असतात, रिडिंग किंवा 1.26 ते 1.28 किंवा 1.30 ते 1.260. तर हे रिडिंग काय दर्शवते की असं रिडिंग असेल तर फुल चार्ज, असं रिडिंग असेल तर 3/4 चार्ज, असं रिडिंग असेल तर अर्धा चार्ज, असं रिडिंग असेल तर 1/4 चार्ज, असं रिडिंग असेल तर अबाउट टू रन डाऊन, म्हणजे बॅटरी आता हळूहळू खराब होत चालली आहे आणि टोटली डिस्चार्ज झालेली आहे. म्हणजे इथनं हळूहळू डिस्चार्ज होत चाललेला आहे आणि या कंडिशनला तो कम्प्लिटली डिस्चार्ज आहे. तर ह्या हायड्रोमीटरच्या ह्याच्यावर ज्यावेळेला हा इलेक्ट्रोलाइट ज्यावेळेला इथं रिडिंग असं दाखवा, आता जवळपास जोपर्यंत हिरव्यामध्ये असतात तर जवळपास तो चार्जिंग व्यवस्थित, म्हणजे बॅटरी बऱ्यापैकी चार्ज आहे. बऱ्यापैकी चार्ज म्हणजे इथंपर्यंत दिसणार तुम्हाला एवढी चार्ज. आणि जेव्हा तो पुढे नंतर व्हाईट आणि रेड मध्ये जाणार, टोटली तो मग डिस्चार्ज झालेले असणार आहे. अशा प्रकारे तो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व चेक करून तुम्ही हे बॅटरी चार्ज आहे का नाही, डिस्चार्ज आहे, तुम्ही ते चेक करू शकता. नंतर आहे तुमचा जो उपकरण आहे, मोस्टली सगळे इन्व्हर्टर, युपीएस, स्टॅबिलायझर, ह्या सगळ्यांचे जे बॉडी असतात ते बॉडी सगळे मेटलचे असतात. तर मेटलची बॉडी असल्यामुळं तुम्हाला घरामध्ये अर्थिंग प्रॉपर असलं पाहिजे किंवा तुमच्या लॅबमध्ये सुद्धा तुम्ही हे युपीएस, इन्व्हर्टर, स्टॅबिलायझर्स वापरता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थिंग प्रॉपर लागते. तर अर्थिंग साठी तुम्ही मोस्टली काय करता, दोन प्रकारचे अर्थिंग करता, एक प्लेट अर्थिंग, एक पाईप अर्थिंग. हे बघा, हे पाईप अर्थिंग केलेलं आहे, इथं एक प्लेट अर्थिंग केलेलं आहे. अर्थिंग करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय काय लागतं, कोळसा, मीठ, वाळू पण वापरलेलं असते. तर या ठिकाणी प्लेट वापरलाय, या ठिकाणी पाईप वापरलेला आहे आणि इथं तुमचा जो वायर वापरलेला आहे बाहेर, तुम्ही त्या अर्थिंगची जी वायर आपल्या घरामध्ये आलेली असते त्याला त्या 3 पिनच्या मध्ये सगळ्यात मोठं जे पिन असते त्याला तुम्ही ते अर्थिंग जोडता. पण तो हे अर्थिंग जे आहे ते अर्थिंगचा रेजिस्टन्स जो विरोध जो आहे तो आहे का नाही व्यवस्थित. अर्थिंग व्यवस्थित नसेल तर लक्षात घ्या तुमचा अर्थिंग होणार नाही, व्यवस्थित अर्थिंग होणार नाही. विरोध कमी म्हणजे कमी, एकदम कमी पाहिजे. विरोध जास्त असेल तर तुमचं शॉर्ट सर्किट किंवा अर्थिंग होणार नाही. आणि अर्थिंग नाही झाला की तुमच्या बॉडीला तुम्ही टच केलं तर तुम्हाला शॉक लागणार आहे किंवा काय काय शॉर्ट सर्किट होणार आहे. अर्थिंग तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. आता अर्थिंगच्या अगोदर समजा तुम्ही आता प्लेट अर्थिंग घेतलेलं असेल किंवा पाईप अर्थिंग म्हणजेच GI पाईप वापरलेला असेल गॅल्वनाइज्ड आयर्नची, तर त्याचा रेजिस्टन्स जरा कमी असते आणि कॉपर प्लेटची रेजिस्टन्स जरा जास्त असते. म्हणजे आता ह्या कॅल्क्युलेशन नुसार बघा इथं की आता समजा तुम्ही कॉपरची प्लेट वापरलेला असेल तर कॉपरच्या प्लेटला बघा जवळपास 29 ओम्स विरोध येते आणि GI ची पाईप वापरले की त्याचं रेजिस्टन्स जवळपास किती येते,
जीआय पाईप, एक मिनिट, कॉपर प्लेट, हा, हे कॉपर प्लेट जे आहे, कॉपर प्लेटचा रेजिस्टन्स येते जवळपास 36 ओम्स, 36.27 ओम्स. आणि जीआय पाईपचं रेजिस्टन्स येते 29.09. मग कॉपर प्लेटला 36.27 ओम्स आहे आणि जीआय पाईपला 29.09 ओम्स आहे. म्हणजे जीआय पाईपची रेजिस्टन्स विरोध कमी येते. म्हणजे तुम्ही जीआय पाईप वापरला त्याचा विरोध तुम्हाला एकदम कमी मिळणार आहे. आता हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. लक्षात घ्या की तुमचा तिथला विरोध किती आहे हे चेक करण्यासाठी जी वस्तू वापरली जाते त्याला म्हणतात मेगर. म्हणजे अर्थ टेस्टर, रेजिस्टन्स ऑफ अर्थ, ते चेक करण्यासाठी जी वस्तू वापरली जाते त्याला म्हणतात मेगर. अशा पद्धतीचा तुमचा मेगर असते. हा अॅनालॉग आहे. आता अलीकडे डिजिटल पण या लागले, असले डिजिटल येतात. मग जिथं तुमचं अर्थिंग केलेलं असेल त्या अर्थिंग पॉइंटला तुम्हाला रेजिस्टन्स मोजायचं असेल तर त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ह्याला म्हणतात 4 पॉइंट अर्थ रेजिस्टन्स टेस्टिंग मेथड, की ज्याच्यामध्ये हा तुमचा अर्थ टेस्टर आहे. अर्थ टेस्टर मध्ये अशी 4 टोकं असतात. हे 4 टोकं म्हणजे कुठले? C1, P1, P2 आणि C2. ह्यांचं काम काय की अर्थ रेजिस्टन्स मोजणे, की तुमचा अर्थचा रेजिस्टन्स किती आहे, जास्त आहे का कमी आहे. त्या पद्धतीने तुमच्या उपकरणाला व्यवस्थित अर्थिंग होणार का नाही ते आपल्याला पाहता येते. तर याच्यामध्ये इथं जे रेजिस्टन्स बघायचं आहे, इथं ज्याचा रेजिस्टन्स बघायचा आहे हा तुमचा येलो कलर मध्ये दाखवलेला आहे. म्हणजे आता समजा हे जे रेजिस्टन्स या ठिकाणाचा रेजिस्टन्स बघायचा आहे, तर हे C1, हे C1 डायरेक्टली इथं जोडलेलं आहे. नंतर P1, P2 आणि C2 हे 3 जे आहेत ते अल्युमिनियमचे रॉड्स ठराविक अंतरावर इथं ठेवलेले असतात किंवा जमिनीत गाडलेले असतात. आणि हे अगोदरच गाडलेलं असतं जिथलं आपलं रेजिस्टन्स मोजायचं आहे. आणि असं कनेक्शन करून जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर तुम्हाला हिथला रेजिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो डायरेक्टली. मग तो किती रेजिस्टन्स आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथला जो जागा आहे त्याला अजून कमी रेजिस्टन्स करण्यासाठी तुम्ही अजून त्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल तर जास्त मिठाचं पाणी तुम्ही या ठिकाणी वतला ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ह्याच्या वतून म्हणजे थोडक्यात इथं त्याची सोय तशी केलेली असते बघा. जेव्हा तुम्ही अर्थिंग करता तर या ठिकाणी बघा वरचं मोकळं ठेवलेलं असते. हे वरनं तुमचं इथं बघा, इथं हे असं एक फनल दिलेलं असते. या ठिकाणी तुम्ही ह्या याच्यातनं पाणी वतून आतमध्ये याच्यात पाणी जाणार आणि तुम्ही मिठाचं पाणी जास्त प्रमाणात टाकलं की तुमचा जो तिथला विरोध आहे तो एकदम कमी होणार. आणि जेवढा विरोध कमी असेल तेवढा तुमचा जो फेज तुमच्या बॉडीला टच झालेला असेल तो डायरेक्टली अर्थिंग होणार. तुम्ही समजा चुकून बॉडीला टच केलं तर तुमच्या बॉडीला शॉक लागणार नाही. ह्याच्यासाठी हे 4 पॉइंट अर्थिंग असते. दुसरं एक असते अर्थ रेजिस्टन्स असते टेस्टिंग, 4 पॉइंट अर्थ रेजिस्टन्स टेस्टिंग मेथड. दुसरा असते 3 पॉइंट मेथड. 4 पॉइंट म्हणजे चारही टोकं वापरलेले असतात या मीटरचे. ह्याच्यामध्ये चारही टोकं असतात पण त्याच्यातले फक्त 3च टोकं वापरलेले असतात टेस्टिंगला. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं C1 आणि P1 एकत्र शॉर्ट केलेला असतात आणि तो मेन अर्थिंग पॉइंटला दिलेला असते. आणि बाकीचे 2 टोकांना अल्युमिनियमच्या रॉडनं जमिनीत गाडून ह्याच पद्धतीनं त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि त्याचं रेजिस्टन्स चेक केलं जातं. तर हे झालं तुमचं रेजिस्टन्स कसं चेक केलं जातं. तर अशा पद्धतीने तुमचा हा युपीएसचा टॉपिक झालेला आहे. आता आपण जरा MCQ पण बघूया, मल्टिपल क्वेश्चन. त्या ठिकाणी बघा आता व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एब्रिव्हिएशन UPS. युपीएसचा फुल फॉर्म काय आहे? अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. आता अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय म्हणले, अनइंटरप्टेबल असेल किंवा अनइंटरप्टेड असेल तर हे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. नंतर आहे व्हॉट इज द नेम ऑफ द ऑफलाईन युपीएस सेक्शन मार्ड के. आता इथं मगाशी आपण ऑफलाईन युपीएसचा ब्लॉक डायग्राम बघितला, इथं फिल्टर होता, इथं बॅटरी इन्व्हर्टर, इथं काय आहे तर इथं तुमचं बॅटरी चार्जर आहे. बरोबर आहे का? इथं बॅटरी चार्जर आहे. नंतर मगाशी आपण बघितलं विच टाइप ऑफ माउंटिंग मेथड इज यूज इन बॅटरी इन्स्टॉलेशन. तरी कुठला आहे? टायर माउंटिंग, रॅक, शाफ्ट, कॅबिनेट हे बघितलेलं आहे. नंतर व्हॉट इज द टाइप ऑफ युपीएस. हा युपीएस कोणत्या प्रकारचा आहे? लाईन इंटरॅक्टिव्ह.
नंतर व्हॉट इज द नेम ऑफ द इलेक्ट्रॉनिक सर्किट, हा काय मगाशी जाता बघितला, बॅटरी चार्जर LM317 आहे, मगाचा RFI आहे इथं बघा. आता त्याचाच प्रश्न एक थोडा असणार आहे. व्हॉट इज द रेंज ऑफ स्पेसिफिक एरर फॉर लीड ऍसिड बॅटरी अंडर डिस्चार्ज कंडिशन, एकदम डिस्चार्ज कंडिशनला किती असणार आहे, मगाशीच बघितलं कम्प्लीट डिस्चार्ज कंडिशनला किती आहे, 1.11 ते 1.14. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन CVT, कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. नंतर व्हॉट इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज फॉर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन मेजरमेंट, मेगर. मगाशी आपण जे बघितलं अर्थ टेस्टर, मेगर. विच IC used in battery charging circuit on online UPS, मगाशीच बघितलं LM317 चार्जर IC आहे. आता मगाशी बघितलं 3.4 टेस्टर अर्थ टेस्टिंग, 3 पॉइंट अर्थ टेस्टिंग. नंतर तुमचा व्हॉट इज द एम्बिएंट टेम्परेचर मेंटेन्ड टू एक्सटेंड द लाईफ ऑफ UPS. आता UPS ची टेम्परेचर, एम्बिएंट टेम्परेचर म्हणजे किती तापमानाला ते टिकू शकते, 15 डिग्री सेंटीग्रेड ते 25 डिग्री सेल्सिअस, 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस. नंतर हाऊ बॅटरीज आर रेटेड, हाऊ बॅटरीज आर रेटेड, बॅटरी रेटिंग कसं असते, एम्पेअर आवर वर असते, AH एम्पेअर आवर वर. विच टेक्निक इज अचीव्ड बाय स्विचिंग द चॉपर्स इन बॅटरी चार्जिंग सर्किट, कॉन्स्टंट करंट. नंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सर्किट, या सर्किटचं काम काय, तर या सर्किट मध्ये तुम्हाला इथं ओव्हरलोड इंडिकेटर दिसते, म्हणजे ओव्हरलोड प्रोटेक्शन आहे. विच इज इक्वल टू द रेशियो ऑफ रिअल पॉवर टू द अपरेंट पॉवर, पॉवर फॅक्टर मागे झालेलं आहे, रिअल पॉवर टू द अपरेंट पॉवर, रिअल पॉवर भागिले अपरेंट पॉवर म्हणजे पॉवर फॅक्टर. नंतर हे काय, विच टाइप ऑफ बॅटरी माउंटेड मेथड इज यूज्ड फॉर बॅटरी इन्स्टॉलेशन, कॅबिनेट, शेल्फ, कॅबिनेट माउंटिंग, टेबल माउंटिंग, शेल्फ माउंटिंग, कॅबिनेट माउंटिंग. व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इन लीड ऍसिड विथ फुल चार्ज, फुल चार्जला किती दाखवणार आहे ते 1.26. विच टाइप ऑफ ऑपरेशन इज डन बाय द बॅटरी चार्जर सर्किट, आता विच टाइप ऑफ ऑपरेशन इज डन बाय द बॅटरी चार्जर सर्किट, ट्रिकल चार्जिंग, हा कुठल्या प्रकारचं चार्जिंग करते, ट्रिकल चार्जिंग करते. त्याच्यामध्ये बघा R5चं काम काय, या R5चं काम मगाशी मी सांगितलं की त्याच्यातला जो करेक्ट चार्जिंग व्होल्टेज किती आहे बॅटरीला लागणारा तो सेट करणार आहे, प्रोव्हाइड करेक्ट चार्जिंग व्होल्टेज फॉर बॅटरी. नंतर विच टेस्ट इज कंडक्टेड थ्रू द एक्सपेरिमेंट, अर्थ टेस्टिंग, सॉइल रेजिस्टिव्हिटी, सॉरी मेजर अर्थ रेजिस्टन्स मेजर केले जाते 1 2 3 3 पॉइंट न मेजर अर्थ रेजिस्टन्स. आणि विच ऍक्शन कॉजेस डॅमेज टू द बॅटरी, ओव्हर चार्जिंग झालं की बॅटरी तुमची डॅमेज होणार आहे. विच ऍक्शन कॉजेस डॅमेज टू द बॅटरी. आता आपण सबमिट करून बघूया किती चुकले आणि किती बरोबर आहे. आता ईमेल ऍड्रेस तुम्हाला टाकायला लागणार आहे, माझाच टाकतो मी. व्ह्यू स्कोर बघा, या ठिकाणी बघा सगळं बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचा हा MCQ, तर हे MCQ पण घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचा UPSC टॉपिक झालेला आहे.